रामजन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर उपराजधानी राममय झाली होती। रामभक्तांनी रामनवमीचा पवित्र सण उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला। दरम्यान नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरापासून आकर्षक मिरवणूक निघाली। यात लोंदे ज्वेलर्सच्या चित्ररथाचाही समावेश होता। पंचमुखी हनुमानाची झाकी विशेष आकर्षणाचं केंद्र ठरली। राम मंदिरातून निघणाऱ्या मिरवणुकीत लोंदे ज्वेलर्सनं महत्त्वपूर्ण योगदान दिलं। लोंदे ज्वेलर्सचे स्टोअर मॅनेजर विठ्ठल उमरेडकर म्हणाले की त्यांच्या दागिन्यांमध्ये भारतीय संस्कृतीची प्रतिमा उत्तम प्रकारे दिसून येते। ते म्हणाले, आमच्या दागिन्यांमध्ये केवळ सौंदर्यच नव्हे तर आम्ही भारतीय संस्कृतीसोबत आमचा वारसाही जिवंत केलाय। या उत्सवात लोंदे ज्वेलर्सच्या टीमनं रामनामाचा जयघोष केला। ये जो रामनवमी का उत्सव है, ये इस मंदिर में 50 साल पहले शुरू हुआ है। ये कोविड के 2 साल छोड़ दिए तो 49 साल से चालू है। इसमें अभी इस साल 40 झांकियाँ हैं और 9 दिन से इसका प्रोग्राम चालू होता है। 9 दिन में अलग अलग भक्ति गीत, संगीत, नृत्य नाटिका, भजन कीर्तन इस तरह के प्रोग्राम अरेंज होते हैं। सुबह भी ये निकलती है, प्रभात फेरी निकलती है, उसमें भजन कीर्तन गाए जाते हैं और पूरा भक्तिमय वातावरण से लोग बहुत श्रद्धा से ये करते हैं। इसमें सुबह 12 बजे राम का जन्म हुआ आज, उसकी जो मूर्ति है वो भी बहुत खूबसूरत है। और अभी जो शाम को निकलती है, इसमें मेन बोले तो राम लल्ला जी की पादुकाएँ जो है वो आज लोगों के दर्शन के लिए नगर प्रवेश के लिए जाती है। वो पालखी पूरा रास्ते में लोग नंगे पैर चलाते हैं, हमारे कार्यकर्ता है। आपण यामध्ये संस्कृती जपून ठेवतो आहे। ही शोभायात्रेची एक झलक आपल्याला समजून येते की आपल्या भारतीय संस्कृती यामधून आपल्याला दिसून येते। तसंच आमच्या या लोंदे ज्वेलर्सच्या दागिन्यामध्ये पण भारतीय संस्कृती फार जपून आपण ठेवलेली आहे। त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि आजचा या शुभारंभ आपल्या प्रस्तुतीमध्ये लोंदे ज्वेलर्सकडून पंचमुखीचं एक झाकी सोबत ठेवलेली आहे। आपण बघू शकता मागे आपली एक झाकी आहे, त्यामध्ये तुम्हाला आपल्याला हे सगळ्यांचं भारतीय संस्कृती आपल्याला समजून येते की आपल्या या संस्कृतीमध्ये सगळ्यांचा किती विश्वास आहे आणि सगळ्यांना आनंद आणि महोत्सवाच्या या रामनवमीच्या शुभेच्छा सगळ्यांना।